तर भगवद्गीतेचं निवेदन पहिले उपोद्घात मनोगत प्रभुपाद लिहितात की भगवद्गीता ही कोणासाठी लिहिली. तर भगवद्गीता हे कोण समजू शकतात? आस्तिक लोक. नास्तिक लोक समजू शकणार नाही. जसं प्रभुपाद उदाहरण देतात की असे बरेचसे लोक आहेत जे खूप बुद्धिमान आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे की गीतेवर पीएचडी वगैरे पण केलेली. पण ते गीतेवर भाष्य करताना काय करतात आहे, हातात सिगरेट आहे आणि दुसऱ्या हातात दारू वगैरे पितात. तर याचा अर्थ ते सांगतात आहे की ऍक्च्युली त्यांना गीतेचा एक अक्षरही कळालेलं नाही. तर गीता ही कोणासाठी आहे? जो जिज्ञासू आहे समजण्यासाठी, की बेसिकली मी या भौतिक जगात दुःखी काय, याला काही कारण आहे, याला काही उपाय आहे. तर आणि जसं आपण वरती समोर भगवद्गीता अभ्यास करू तेव्हा अर्जुनासारखी परिस्थिती आपली सगळ्यांची परिस्थिती तशी आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत. पण त्या समस्या दर्शवतात की आपण ऍक्च्युली काय, आपली स्वरूप स्थितीमध्ये आपण नाहीये. तर तीन गोष्टी आहे. पहिला आहे आपला स्वधर्म, दुसरा आहे स्वभाव आणि तिसरा आहे स्वरूप. तर सनातन काळापासून आपण सत्व रज आणि तम गुणाशी जो संपर्क साधलेला आहे आणि त्याला आपण एक विशिष्ट प्रकारचा काय दिलेला आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यानुसार आपला बनतो स्वभाव. प्रत्येक जण या तीन गुणांशीच आपला संपर्क येतो, पण प्रत्येक जण त्याला प्रतिसाद वेगळा देतो, कारण त्यांचा स्वभाव वेगवेगळा झालेला आहे, कारण त्यांनी त्याचा वेगवेगळा प्रतिसाद दिलेला आणि प्रत्येक आपल्या विविध कारणांमुळे आपला स्वधर्म बदल. स्वधर्म इन द सेन्स ऑक्युपेशनल ड्युटी, म्हणजे आपण काय करतो. सपोज की आपण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, तर आपल्या विविध प्रकारच्या त्या गुणांमुळे आपण विविध प्रकारची एक ऑक्युपेशन म्हणजे स्वधर्म स्वीकार. जसं उदाहरण दिलं की अर्जुनाचा स्वधर्म काय आहे? तो क्षत्रिय आहे. तो झाला स्वधर्म आणि त्याचा स्वभाव आहे तो त्याच्या त्याने ज्या गुणांना जसा प्रतिसाद दिलाय. पण हे हे जे दोन गोष्टी आहेत, स्वभाव आणि स्वधर्म, ह्या गोष्टी कशावर अवलंबून आहे? जोपर्यंत आपण आपलं खरं अस्तित्व जाणत नाही, स्वरूप जाणत नाही, तोपर्यंत आपल्याला काय काय मिळेल? प्रत्येक क्रियेमध्ये अशांती. तर इथे प्रॉब्लेम काय आहे? स्वरूप, आयडेंटिटी क्रायसिस म्हणजे स्वरूप. अर्जुनाचं काय समजू शकत नाही. तो म्हणतो मी शरीर आहे, मी अर्जुन आहे, मी पांडव आहे आणि समोरचे जे आहेत ते माझे नातलग आहे, बांधव आहे. त्यामुळे मी त्यांचं स्वधर्म माझा काय, क्षत्रिय म्हणजे मला शत्रूला ठार करणे आहे. आणि माझा स्वभाव आहे तो मान मला मान मिळाला की मी प्रशंसा दिली की मी खुश होतो आणि कोणी माझा आश्रय घेतला तर मला त्याला आश्रय द्यायला पाहिजे. हे सगळे क्षत्रियाचे त्याला स्वभाव आहे. पण आयडेंटिटी क्रायसिस म्हणजे स्वरूप काय झालेलं त्याचं, मिस आयडेंटिफिकेशन, म्हणजे मी शरीर आहे म्हणून तो म्हणतो मी युद्ध करणार. कारण समोर काय दिसतं? आपल्या इंद्रिय तृप्तीमध्ये बाधा. त्याचप्रमाणे प्रत्येक जीव जो आहे या भौतिक जगात आलाय, तो या स्वभाव आणि स्वधर्माला अ, लागेच म्हणजे त्याला साधेच कार्य करू शकणार नाही, त्याचे सुख प्राप्त करू शकणार नाही, जोपर्यंत त्याचं स्वरूप तो जाणणार नाही. आपण कोण आहोत? शरीर नसून आत्मा आहोत. मग आत्म्याचे गुणधर्म काय आहे? हे जोपर्यंत आपण जाणणार नाही, त्यासाठी गीता जी आहे प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, युनिव्हर्सल आहे. ज्ञान, हे विज्ञान जे आहे आस्तिक लोकांसाठी आहे. आणि ते जाणून घेण्यासाठी आपल्याला कोणाकडे जायचंय? पीएचडी जो आहे, पण त्याला अर्जुनासारखा त्याचा निर्णय नसेल, तर त्या व्यक्तीकडनं आपण हजारो वर्ष पण शिकलो तरी ते जमणार नाही, ते कळणार नाही. कोणाकडनं शिकायचंय आपल्याला? जो आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेमधून आलेला आहे, ज्याचा निर्णय, ज्याचा
ज्याने अर्जुनासारखेच श्रीकृष्णांना परमपुरुषोत्तम भगवान स्वीकारलाय, त्याच्याकडनंच आपण ते काय ज्ञान घेतलं पाहिजे. हम्म. हा आपण पॉइंट क्लास झाल्यानंतर 15 मिनिटं फक्त क्लासेससाठीच असेल, आपलं प्रश्न उत्तरासाठीच असेल. ठीक आहे. म्हणजे काय होईल, आपण एका फ्लो मध्ये झालो. जे जे प्रश्न येतात ते लिहून ठेवायचे. काय आपलं जेव्हा चर्चा चालली आहे तेव्हा प्रश्न आला तो लिहून ठेवायचा. त्या 15 मिनिटात तू प्रश्न विचारायचा. ठीक आहे. तर या उपोद्घातामध्ये प्रभुपाद काय लिहितात, एंटायर पूर्ण भगवद्गीतेचा जो निष्कर्ष आहे तो लिहितात की हे 10,000 वर्षासाठी म्हणजे बेसिकली सनातन काळासाठी जे अ, विविध प्रकारचे शरीर आपण घेणार आहोत. आणि जसा कलियुग जसं समोर जात आहे तसं ते जनरेशन गॅपमुळे काय होत आहे, सगळ्यांची विचारधारा बदलतात आहे. व त्यामुळे जे आपलं खरं अस्तित्व आहे, स्वरूप आहे, ते समजण्यामध्ये कित्येक प्रकारच्या बाधा येतील, त्या सगळ्यांचं उत्तर जे आहे ते गीतेमध्ये आहे, कशा प्रकारे करायचं. तर ते समजण्यासाठी आपल्याला गुरु शिष्य परंपरेमध्ये आलेल्या व्यक्तीकडनं ते स्वीकारायचं आहे. कशा प्रकारे त्याला शरणागत जाऊ. तर म्हणून गुरु हवा. तर आपण आता बघू की अर्जुन हा मित्र आहे, सखा आहे श्रीकृष्णांचा. तर तोपर्यंत तो जेव्हा सखा म्हणून आहे तोपर्यंत त्याला ते ज्ञान समजलं नाही. पण त्याने जेव्हा शरणागती पत्करली की आता मी तुला शरणागत होतो, मला ज्ञान दे, तेव्हा त्याने श्रीकृष्णाने गीता सुरू केली. ठीक आहे. तर हे ही जी गीता आहे ही या अज्ञानामय भौतिक अस्तित्वातून मानव जातीचा उद्धार करण्यासाठी श्रीकृष्णांनी अर्जुनाद्वारे आपल्याला दिलेली आहे सगळ्यांना. कारण सकालेने महता योगो नष्ट परंतप. अशा कालांतराने काय दिलं जातं, कुठली चांगली गोष्ट आहे ती नष्ट होते, म्हणून वारंवार श्रीकृष्णांना यावं लागतं. तर आता ही आपल्या सगळ्यांना अवेलेबल आहे. त्याचा आपल्याला पहिले काय करायचा, स्वीकार करायचा की मी चिंतेत आहे, मी समस्येत आहे, आणि त्या समस्येचं मला निराकरण करायचं आहे. जोपर्यंत हे स्वीकारत नाही तोपर्यंत आपण हे स्वीकार म्हणजे या गुरूंना आपण शरणागत होणार नाही. जसा एखादा रोगी आहे, तो म्हणतो मी मला काहीच नाही, प्रॉब्लेम नाही आहे, तोपर्यंत तो डॉक्टरचं जे प्रिस्क्रिप्शन घेणारच. तर त्या प्रकारे श्रीकृष्ण सगळ्यांना आव्हान करतात आहे की अर्जुनासारखं तुम्ही गीता समजण्याचा प्रयत्न करा. तर प्रभुपाद लिहितात आहे की अर्जुनाला ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रामध्ये युद्ध करण्यामध्ये अडचणी होत्या, त्या प्रकारे प्रत्येक मनुष्याला नाना प्रकारच्या समस्या आहेत, अडचणी आहेत. पण त्या अडचणींना अ, दूर करण्यासाठी अर्जुनाने काय केलेलं आहे, श्रीकृष्णांना शरण गेलेले आहे. म्हणून आपल्यापैकी प्रत्येक जण या भौतिक जीवनामध्ये चिंताग्रस्त आहे, म्हणून आपण पण श्रीकृष्णांना शरणागत राहावं, हे प्रभुपाद उद्घाटमध्ये लिहितात. तर गीता ही फक्त बौद्धिक ज्ञान वाढवण्यासाठी नाहीये. तुम्हाला सगळे 700 श्लोक पाठ आहे तर त्या याचा अर्थ नाही तुम्हाला भगवद्गीता समजली आहे. म्हणून प्रभुपाद लिहितात की आता तो ब्रह्म जिज्ञासा, जोपर्यंत मनुष्याला परब्रह्माची स्थिती जाणण्याची जिज्ञासा होत नाही तोपर्यंत त्याची सर्व कार्य निष्फळ समजली जातात. तर पॉइंट बरोबर लिहितात की आपण दुःख का भोगतोय, आपण कुठून आलोय, आणि मृत्यूनंतर कुठे जाणार, या प्रश्नांबद्दल जे जिज्ञासू असतात तेच भगवद्गीतेचे योग्य अभ्यासक होण्यास लायक आहे. आता तुम्ही आला मला सर्टिफिकेट पाहिजे म्हणून ब्राह्मण दीक्षा मिळेल, नंतर मग सगळे शास्त्र कपाटात ठेवून द्यायचे, तर त्यांच्यासाठी नाहीये. गीता ही आपल्याला एकदा वाचन करून समजून ही आपल्या जीवनामध्ये अंमल करायची, तेव्हा कुठे त्याचा अनुभव येईल की श्रीकृष्ण कोण आहे. आता गीता बेसिकली काय सांगते, श्रीकृष्णांच्या मुखातून की मी कोण आहे. श्रीकृष्ण म्हणतात मी कोण आहे, अहम सर्वस्य प्रभव मत्त सर्वम प्रवर्तते, मत्त परतरम न अन्यत् किंचित अस्ति धनंजय, की मी भुक्ताराम आहे,
मी सगळ्या तपस्याचा काय मी भोग करताय बेसिकली आपण सगळं त्यांना अर्पण करतो. माझ्यापेक्षा कोणी वरचढ नाही आणि माझ्या बरोबरचा कोणी नाही. हे गीतेमधून आपल्याला माहिती पडतं. नंतर मग भागवतम अभ्यास आपण करू तेव्हा आपल्याला माहित पडेल की हे कृष्ण जे आहेत हे सगळे परम नियंत्रक आहे सगळ्यांचे. यांचा त्यांच्या भक्ताशी काय संबंध आहे. तसं आपण बघतो की अं, भगवंत भक्त वत्सल आहे. तर कशा प्रकारे भक्त वत्सल आहे ते पुढे भागवतम आपण अभ्यास करू की ते भक्तासाठी काहीही करायसाठी तयार आहे. अहम भक्त पराधीन ते म्हणतात की मी स्वतंत्र नाहीये, मी भक्तांच्या अधीन आहे. भक्त जे म्हणतील ते मी करतो. हे भागवतामध्ये आपल्याला शिकायचं. आणि तिसरं आपल्या गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये जो ग्रंथ आहे तो काय शिकवतो, चैतन्य चरितामृत, की असा जो भक्त आहे ज्याच्यासाठी भगवंत म्हणतात की अहम भक्त पराधीनो, हा असा भक्त कसा बन, त्याची अपेक्षा काय त्याच्याकडे, कसा असा भक्त कसा आपण होऊ शकतो. म्हणून महाप्रभू स्वतः येतात भक्त म्हणून आणि आपण हे आचार्य ते शिकाय. तर चैतन्य चरितामृत मध्ये आपल्याला सगळा जो जे सगळे प्रसंग आपल्याला महाप्रभू काय शिकवतात की अशा प्रकारे भक्त असावा. तर हे तीन जे बेसिक ग्रंथ आहेत ते आपल्या गौडीय वैष्णविझम मध्ये सगळ्यात महत्व. तर आता आपण सर्वप्रथम पाया मजबूत करतोय काय, भगवद्गीता समजून बेसिकली कृष्ण कोण आहे. जर एखादा व्यक्ती आता इथून इथे आला सपोज आणि तो दिसायला म्हणजे बेसिकली आला आणि आपल्याला माहित नाही कोण आहे, हे की नाही, आणि त्याला म्हणू की अरे तू ऍडमिशन घेतले का, तू म्हणाल त्याने म्हटलं ऍडमिशन वगैरे घेतले, तर तुम्ही त्याला नाना प्रश्न विचार. पण तो म्हणेल की अं, मी म्हणजे प्रधानमंत्री आहे सपोज. आता तुम्ही ओळखता आता मीडियामुळे आपण ओळख, पण तो प्रधानमंत्री आहे तर लगेच काय होईल, आपण त्याच्याबद्दलची शंका वगैरे चाललं जाईल आणि आदर निर्माण होईल. कारण काय, तो कोण आहे ते आपल्याला कळालं, तो किती श्रेष्ठ व्यक्ती आहे. मग आपण म्हणून तुमच्या तुम्हाला पाणी पाहिजे का, तुम्हाला प्रसाद पाहिजे का? काय झालेलं आहे, व्यक्ती तोच आहे. पहिले ज्ञान नव्हतं म्हणून कुठला आदर नव्हता, शंका होती की हा कोण असेल वगैरे, तो तर नसेल. पण जेव्हा ज्ञान येतं तेव्हा काय होईल, श्रेष्ठता जेव्हा कळते तेव्हा अरे मला याची संबंध प्रस्थापित करायचा, याची मला सेवा करायची. आलं लक्षात. त्याच प्रकारे जोपर्यंत आपण आता म्हणतात कोणी प्रभुपादांनी जेव्हा प्रचार करायला सुरुवात केला भारतामध्ये, सगळं म्हणे हमको जानते भगवद्गीता, कृष्ण कोण आहे जानते. पण मग दैनंदिन जीवनात त्यांचा काही फरक पडला नाही. तर म्हणून जाणणे काय की जोपर्यंत आपण श्रीकृष्णांना त्यांच्या कंट्रोलर म्हणजे नियंत्रक, मेंटेनर, जे पालन करता, या भूमिकेत बघणार नाही की आपण सर्वस्वी त्यांच्यावर काय अवलंबून. नित्यो नित्यानाम चेतनानाम एको बहुनाम यो विदधाति कामा, की सर्व जीव असंख्य जीव जे आहेत ते सनातन काळापासून एको हे श्रीकृष्ण आहे त्यांच्यावर अवलंबून आहेत. वेदर म्हणजे जे ते बद्ध अवस्थेत असो या मुक्त अवस्थेत. आपण आता बद्ध अवस्थेत आहे, पुढे आपल्याला आपल्याला सर्व आवश्यक घटक कोण पुरवतात आहे, श्रीकृष्ण. आणि आपण मुक्तावस्थेत मध्ये गोलोक मध्ये पण असू तरी पण आपल्या सर्व इच्छा कोण पूर्ण करणार, तेच. तर हे जोपर्यंत आपण शास्त्राद्वारे जाणून घेत नाही तोपर्यंत श्रीकृष्णांबद्दल आदर प्रेम जोपर्यंत प्रेम नसेल तर आपण सेवा करू का, निस्वार्थ सेवा कोणाची करू आपण, ज्याच्याबद्दल निस्वार्थ प्रेम येईल. अनोळखी व्यक्तीला आपण अरे तुरे करू म्हणजे बेसिकली काही भाव देणं. म्हणूनच शास्त्र पठण आवश्यक. ठीक आहे. तर या भगवद्गीतेमध्ये आपण असं समजू की बेसिकली आपण नवीन आहे सध्या, की बाबा आपल्याला सर्व काही माहित नाही. म्हणून हे बेसिक 5 तत्व, मूलभूत तत्व आपल्याला शिकायचे. काय, तर पहिले ईश्वर कोण आहे, आणि मग जीव कोण आहे, मग जीव आणि ईश्वरांचा संबंध काय, प्रकृती काय आहे, जीव प्रकृतीत कसा पडला, काय संबंध आहे त्याचा, हा काळ कसा प्रभावी आहे, कोण आहे काळ, आणि हे कर्म काय आहेत.
तर ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म ही 5 मूलभूत तत्वे जी आहेत ही भगवद्गीतेमध्ये आपल्याला शिकायची. याचा समन्वय काय, यांचा संबंध काय विवेक एकमेकांशी. हम्म? तर जे आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेमध्ये येत नाही त्यांना खूप गैरसमजूत असतात, गैरसमजुती असतात. काय आत्मा सो परमात्मा, आत्मा और परमात्मा सेम ही आहे, हे कॉमन आपण ऐकलं असेल, हे की नाही. म्हणजे हा वो आत्मा आहे, वही परमात्मा आहे असं. आता आपण तुम्ही भले आता तुम्ही बरेच दिवस क्लासेस ऐकताय, जग वर करताय, तो आपल्याला तुम्हाला तसं माहित, तशी शंका नसेल. पण बहुतांश जे भारतीय आहेत त्यांना हे क्लिअरिटी नसते. म्हणून परमात्मा म्हणजे जो सगळ्या आत्म्यांचा नियंत्रक आहे, आणि आत्मा म्हणजे नियंत्रित. आलं लक्षात? तर परमात्मा म्हणजे ईश्वर बेसिकली. तर हे सोपं जे आहे, सोपं तत्व जे आहे हे शैक्षणिक रित्या जो खूप बुद्धिमान असेल किंवा त्यांनी सर्व काही उच्चपद गाठलं असेल त्यालाही हे कळणार नाही जोपर्यंत तो आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेत, शरणागती घेत. हे लक्षात घ्या. आपल्याला हे सगळं सगळं जे आहे प्लेट बनवून आलेली आहे. आलं लक्षात? की आपल्याला बेसिकली जस्ट शरणागत केल्यानंतर आपल्याला सगळं समजतंय. बाहेरून बाहेरील जी शैक्षणिक अ, भौतिक विद्या जी आहे ही पात्रता नाहीये हे ज्ञान समजण्याचं. तर हे आपण 5 तत्व विविध प्रकारे बघूया. आणि हे जे 18 अध्याय आहे, या 18 अध्यायाची रचना अशी केलेली आहे की पहिले 6 अध्यायामध्ये कर्मयोग दिलेलं आहे. तशा प्रकारे आपण कर्म जे आहे हे कृष्ण प्राप्तीसाठी करू शकतो. कर्मयोग, योग म्हणजे लक्षात घ्या, कृष्णाशी संबंधित, संबंध म्हणजे योग. हा, लक्षात. तर कर्म योग म्हणजे जे आपण कार्य करतो ते कसं श्रीकृष्णाशी संबंधित करावे. शेवटची जी 6 अध्याय 13 ते 18 ते ज्ञान योग आहे. आणि मधले जे आहेत त्याला म्हणतात भक्ती योग. अशा प्रकारे भक्ती जी आहे ही ज्ञान आणि कर्माने काय दिलेली आहे, प्रोटेक्टेड आहे बेसिकली, म्हणजे सुरक्षित केलेली आहे. तसे 18 अध्यायामध्ये आपण बघू की ज्ञानही आपल्याला आवश्यक आहे, जे आपल्याला मदत करेल भक्तियुगासाठी, भक्तियुगात प्रगती करण्यासाठी. तर 13 ते 18 मध्ये आपण बघू प्रकृती कशा प्रकारे काम करते, 3 गुण काय आहेत, त्या 3 गुणाच्या आधारे करता काय, अन्न कशा प्रकारे सेवन करतात, किंवा विविध प्रकारची जी आपली कार्य आहेत ती 3 गुणांनी कशा प्रकारे प्रभावित होतात, अशा प्रकारे. आणि विविध प्रकारचे कर्म काय आहेत ते आपण पहिल्या 6 अध्यायात. आणि विशिष्ट जी मधली आहे त्यात भक्तियोग दिलाय, कशा प्रकारे कृष्ण सांगतात सोप्या रीतीने तुम्ही मला कसं प्राप्त करू शकता, ते आपल्याला दिलेलं आहे. तर हा सगळा उपोद्घात आपण वाचला तर आपल्याला एक एंटायर आयडिया दिसेल. ट्रेलर, भक्ती आपलं भगवद्गीतेचं ट्रेलर काय ते. तर हे जे 5 घटक आहे, 5 तत्व आहेत, त्यातील ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ हे शाश्वत आहे. यांचा व्यय होत नाही. पण कर्म जे आहे हे बदलत राहत. आता आपण म्हणू प्रकृती पण शाश्वत कशी आहे, तिथं नष्ट पण होते, हे की नाही. तुमचा प्रश्न आणि कर्म, कर्म तर प्रकृती जी आहे ना, ही कशी आपल्याला दिसते की अरे हे प्रकट झाले, अप्रकट झाले, हे की नाही. तर म्हणून लोक म्हणतात अरे ती शाश्वत नाही. पण ऍक्च्युली ती तात्पुरती असली तरी ती खोटी नाही. ती अस्तित्वात आहे ऍक्च्युली. जसं आपण म्हणतो की आता उन्हाळा चालला, काही महिन्यानंतर पाऊस येईल, पावसाने काय होईल, शेतामध्ये पीक येईल. पण नंतर पाऊस गेल्यानंतर पीक काय येईल, काय होईल, सुकून जाईल. पण कालांतराने परत पाऊस येईल. त्याच प्रकारे प्रकृती जी आहे ही काही काळासाठी प्रकट होते, आणि त्या प्रकट अवस्थेमध्ये सर्व जीव लाभ घेऊ शकतात त्याचा.
त्या प्रकृतीमध्ये शरीर घेऊन मानवी शरीराचा उपयोग करून आपण सनातन काळासाठी या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या शृंखलेतून सुटका पाहू शकतो, मिळू शकतो. आलं लक्षात? म्हणून ही महत्वाची आहे, म्हणून ही शाश्वत, कारण ही सतत येत राहील. भूतवा भूतवा प्रलयते. तर ही म्हणून शाश्वत आहे. पण कर्म जे आहेत, पाचवा जो, आणि बाकी तर माहित आहे आपल्याला, ईश्वर, जीव पण हा शाश्वत आहे. आणि काळ तर शाश्वत आहे, कारण तो भगवंतांचं एक स्वरूप आहे, विस्तार आहे. कर्म मात्र हे बदलत राहते. इनफॅक्ट कर्म आपण आपल्या कार्याने बदलू शकतो. कर्म आणि निर्दहतीच किंतु भक्ती भाजा, भक्तीने आपण सनातन काळापासून असे असंख्य कर्म आपण केलेले असेल, त्याचा पहाड असेल, तो भस्म करू शकतो भक्ती योगा. नॉर्मली समजा आपण भक्ती केली नसेल तर आपल्याला हजारो करोडो जन्म, विविध जन्म घ्यायचे असतील. पण समजा भक्तीने आपण भगवंतांप्रती प्रेम निर्माण केलं आणि म्हणजे हृदय शुद्ध केलं, तर कृष्ण काय करतील, आपले जे पूर्व कर्म आहेत ते भस्म करून टाकतील आणि त्वरित आपल्याला मुक्ती मिळेल. मुक्ती इन द सेन्स गोलोकमध्ये किंवा वृंदावनामध्ये आपल्याला त्यांच्या शाश्वत लीलांमध्ये भाग मिळेल. हा हे महत्व. तर या चार पैकी, पाच पैकी चार शाश्वत आहेत. कुठले कुठले? आणि काय शाश्वत नाहीये? कर्म नाही. तर हे मेन, या मेन गोष्टी आहेत ज्या आपण उपोद्घात मध्ये बघितल्या. ठीक आहे. आता गीता अध्याय 1 सुरू करण्यापूर्वी आपल्याला त्याची पार्श्वभूमी माहिती आहे, की कौरव आणि पांडवांचं युद्धापूर्वीची काय परिस्थिती झाली. बहुतांश सगळ्यांनाच महाभारत माहितीच आहे. ठीक आहे. तर जेव्हा धृतराष्ट्र यांना काय वाटलं, की अरे तिकडे युद्धामध्ये काय चाललंय, उत्सुकता निर्माण झाली, पण अंध असल्या कारणाने त्यांना माहित पडत होतं. म्हणून त्यांनी आपल्या पित्याला म्हणजे व्यासदेवांना विनंती केली, की कृपया करून मला कशी माहिती मिळेल. म्हणून व्यासदेवांनी त्यांचा शिष्य संजय याला एक दिव्य दृष्टी दिली, जो धृतराष्ट्र यांचा सेवक झाल्यानंतर आणि राजवाड्यात बसून त्याने युद्धभूमीवर काय चाललंय याचा समाचार तो देत. त्या समाचारानुसार आपला पहिला अध्याय सुरू. ज्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. तर काही जे काय म्हणतात त्याला, आचार्य आहेत, विविध प्रकारचे, जसे भक्त, जे गौडीय वैष्णव सोडून किंवा इतर जे संप्रदायामधले आचार्य म्हणतात, की गीतेमधला पहिला अध्याय काय इम्पॉर्टंट नाही, कारण काय, त्याच्यात फक्त युद्धात पूर्वीची काय जी परिस्थिती सांगितली आहे. ऍक्च्युअल गीता सुरू होते दुसऱ्या अध्याय, असं त्यांचं म्हणणं आहे. पण वैष्णव आचार्य काही म्हणतात की हा हा पण खूप महत्वाचा अध्याय आहे. कारण इथे आपल्याला माहित पडतं की बेसिकली दोन गोष्टी माहित पडतात, की अधर्मी लोकांची वृत्ती काय आहे, दुर्योधनासारखी, आणि जो भक्त आहे तो किती महान आहे, अर्जुन. जो स्वार्थ सोडून क्षत्रिय आहे, जो ज्याला राज्य करणे हा त्याचा म्हणजे बेसिकली त्याचा हक्क आहे, तो जिवंतच राहू शकत नाही जर राज्य केलं नाही तर तो भीकच मागावी लागेल. तरी तो दुसऱ्यांना त्रास न देण्यासाठी तो भिक्षा मागायला पण तयार आहे. म्हणजे एवढाच काय म्हणतात त्याला, निस्वार्थ अं, भक्त असू शकतो. तर हे या ज्या त्यातली पाच मेन कारणे ते देतात, की हा अध्याय का महत्वाचा आहे, ते पण आपण या अध्यायादरम्यान शिकूया. तर याचं म्हणणं आहे अर्जुन विषाद योग. तर विषाद योग म्हणजे जो अर्जुन जर अर्जुनाला विषाद झाला नसता तर ही गीता बोलण्यात गेली नसती. हे की नाही. तर हा एक अशा प्रकारे श्रीकृष्णांची रचना हे आहे, लीला आहे, की ज्यानुसार आपला जो मेन स्वार्थ आहे, विष्णू प्राप्ती, ती कशी प्राप्त करण्यासाठी हे ज्ञान अर्जुनाद्वारे अर्जुनाला मोहात टाकणे, तेव्हाच कुठे हे ज्ञान येईल. म्हणून ते तो विषाद किंवा मोहात पडणे, तर हा योग आहे. कारण योग का दिलेला आहे, का अर्जुन जरी विषादात पडला आहे तरी तो कृष्णांच्या संबंधात आहे, म्हणजे कृष्णाशी संपर्कात आहे, म्हणून तो योग झाला. हे की नाही. आपला विषाद योग नाही होणार.
आपला भौतिक विषांत जाईल, त्याची फक्त चिंतेत आणि कष्टात आणि रडण्यामध्ये जाईल, दुःखात जाईल. पण अर्जुन विषाद योग म्हणताय, कारण तो अर्जुन असल्या कारणाने प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांनी श्रीकृष्णांचा आश्रय घेणे शिकलेले. त्याला म्हणतात भक्त. मग ते वैभव असो किंवा दुःख असो, पराकाष्ठेचं दुःख असो, दोन्ही गोष्टीमध्ये त्यांचा आश्रय कोण आहे? श्रीकृष्णांचा आश्रय. तर हे भक्त मेन आहे. तर वृंदावनवासी, ब्रजवासी एवढेसे कृष्ण आहेत, 7 वर्ष तरी पाऊस पडला, इंद्राने पाडलं, काय म्हणतात, हे कृष्ण कृष्ण वाचवा. कारण त्यांना ती सवय आहे आश्रय घेणे. त्यांना माहित आहे कृष्णच वाचू शकतो. तर ते या अध्यायामध्ये बेसिकली कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर दोन्ही सैन्यांचं निरीक्षण संजय सांगतो. बेसिकली काय चाललं. पहिला श्लोक आहे, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजया. या भगवद्गीतेचा पहिला श्लोकाचा पहिलं अक्षर काय आहे? धर्म, म्हणजे धर्म स्पष्ट, हे की नाही. सगळ्यात शेवटचा श्लोक काढा. सगळ्यात शेवटचा म्हणजे 18वा अध्याय 78वा श्लोक आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधरा धनुधरा तत्र श्रीर विजयोर्भूतीर ध्रुवो नेतिर मतिर मम. शेवटचा शेवटचा अक्षर काय? अक्षर म्हणजे शेवटचा शब्द काय? मम. पहिला काय आहे? धर्म. शेवटचा आहे मम, हे की नाही. तर बेसिकली इथे मम म्हणजे भगवंतांचं मत सांगितलं. तर याचा दोन अर्थ निघतात आहे की बेसिकली विषादात आपण कधी बघतो मम म्हणजे दोन आहेत, की तुम्हाला धर्म पालन म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, की मला शरण यायला लागेल. सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणम. तेव्हा तुम्ही या मम मधून बाहेर पडा. मम इन द सेन्स मी आणि माझे. बेसिकली विषाद काय येतोय? अर्जुन जेव्हा म्हणतो की हे माझे बांधव, मी त्यांना कसं मारू, तर आला काय मी आणि माझे जेव्हा येतो तेव्हा काय होईल? विषाद, मोह. मोहात आल्यानंतर आपण आपलं धर्म पालन करू शकत नाही. जसं अर्जुन म्हणतो मी मी युद्ध नाही करणार, मी भिक्षा मागतो, संन्यासी होतो. म्हणून हा मम महत्वाचा आहे. पण हा आपण श्रीकृष्णांना जेव्हा शरण जातो, अर्जुन काय म्हणतो, मी की आता शादी माम त्वाम प्रपन्नम. कृष्ण म्हणतो आता मी तुमचा शिष्य झालोय. तेव्हा कोण म्हणतो स्वधर्म प्रस्थापित झाला. आणि मग काय म्हणतो तो, करिष्ये वचनम तव. मग तो म्हणतो मला काय करायचं नाही, ते समोर कोण आहे, तुम्ही जे सांगाल ते मी कर. तर हा जो आहे आपल्याला, हे आपलं स्वरूप आहे. तर आयडेंटिटी क्लॅरिफिकेशन झालं. जसं एखाद्या व्यक्तीला समजा तुम्ही अपॉइंट केलं एका कंपनीमध्ये, आणि त्याला काय जे काय सांगतात, तू फाईल आण, प्रिंट आउट काढ, किंवा हे सॉफ्टवेअर सॉरी काय म्हणतात त्याला, प्रोग्राम लिही. तर तो म्हणतो मी करू काय? सगळं करणार, मला नक्की सांगा मी काय करायचं, हे की नाही. मला अपॉइंट करा, बेसिकली काय आहे माझं, मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे की प्यून आहे की अकाउंटंट आहे, हे की नाही. आलं लक्षात. जॉब प्रोफाईल त्याचं हे केलं तर तो काय होईल, माझं हे काम आहे. आलं लक्षात. त्यानुसार जर आपण जीव म्हणून श्रीकृष्णाची संबंध प्रस्थापित केला नाही, की मी कृष्णदास आहे, तर आपण विविध उपाध्या घेत राहू बहुतेक जगाशी, हे की नाही. ज्या ज्या व्यक्तीशी संपर्क त्याच्या त्या व्यक्तीशी आपण वेगवेगळा संबंध प्रस्थापित करू, आणि तो आपल्याला काय करेल, चिंताग्रस्त करेल. याच्या लक्षात. जसं आपण म्हटलं, एक व्यक्ती आला, तुम्ही कोण आहे, मी नक्की सगळं चहा पण म्हणजे सगळं कार्य मला दिलं, तर तू गोंधळ तू चालला जाईल. त्याच प्रकारे प्रत्येक जीव या भौतिक जगात असाच फरफटतोय, चिंताग्रस्त आहेत. घरी गेला की ऑफिसची चिंता, ऑफिसला गेलेला घरीची चिंता, आहे की नाही. ट्रेन मध्ये असला की घरचे आणि ऑफिसची दोन्ही चिंता, म्हणजे फक्त चिंताच चिंता. बघितलं तुम्ही, व्यक्ती जो आहे
तो जिथे नाहीये त्या त्या गोष्टीबद्दल चिंता करतो. तर चिंता ही झाली त्याची, कारण त्याचा तो आयडेंटिटी क्रायसिस. धर्म जाणला नाही कारण शरणागती नाही, ती संपर्क साधलेला नाही. तर इथे असाच आहे धृतराष्ट्र. धृतराष्ट्राने हा श्लोक बोललेला आहे पहिले की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आहे, की इथे काय चाललं माहिती. तर धृतराष्ट्र हा कोणाचा पुत्र आहे? व्यासदेव, हे की नाही. त्यामुळे तो सर्व ज्ञान आहे त्याला, सर्व शास्त्रांचं ज्ञान आहे त्याला. पण एकच गोष्ट त्याचं काय आहे, असा त्याची अतृप्त इच्छा काय होती, मी राजा झालो. तर ही आपली बहुतेक जगातली हा एक रोग आहे. तो धृतराष्ट्र सांगता की जर मी सुख उपभोगलं नाही तर मग कोण उपभोगेल? माझा मुलगा. मैं नहीं कर सका तो क्या हुआ, मेरे बेटे को मैं सब दूंगा. ह्याला त्याचं म्हणतात ना, मी कष्टात जीवन जगलो पण माझ्या मुलाला सर्व काही होते. ते मेंटॅलिटी धृतराष्ट्र. त्यासाठी सर्व अधर्मी गोष्टींसाठी सँक्शन दिलं ते. तर याचं म्हणणं आहे की या कुरुक्षेत्र जे आहे, जे पवित्र धर्मक्षेत्र आहे, इथे एकत्रित काय झालेले दोन पांडव, मामका पांडव असतात. इथे काय झालेलं आहे, मामका माझे कौरव पुत्र आणि पांडव, त्यांनी हे काय करतात. तर सुरुवातीला तात्पर्यात प्रभुपाद लिहितात की हे जे गीतेचं ज्ञान आहे हे आपण श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे. नाही केलं तर मग पुढे प्रॉब्लेम येईल, कारण अ, आपल्याला जे धार्मिक लोक आहेत त्यांच्याबद्दल शंका येतील आणि अधार्मिक लोकांबद्दल काय येईल, प्रशंसा येईल, म्हणजे स्तुती निर्माण होईल. जर आपण व्यवस्थित प्रकारे हा अभ्यास केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, या अभ्यासामध्ये वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ लावायचा नाही. जे इतर जे प्रभुपादांनी का लिहिलं हे याच्यात, की गीतेवर भाष्य करणारे हजारो आहेत, पण त्यांनी कृष्णाला प्रस्तुत केलेलं नाही, स्वतःला प्रस्तुत केलेलं. मला असं वाटतं कृष्ण काय म्हणतात, गीता काय म्हण, भगवद्गीता कृष्णाने काय म्हटलं ती गीता आहे. त्याने भगवद्गीता नाव दिलं आणि मी काय म्हणतोय असं लिहिलेलं आहे. तर त्या तसा प्रकारे वैयक्तिक हेतू नको. आणि इथे लिहिलं आहे की बेसिकली याची जी धृतराष्ट्राची मानसिक अवस्था काय आहे, की हे धर्मक्षेत्र आहे कुरुक्षेत्र, म्हणजे आपण माहित आहे भारतातच आहे, दिल्ली जवळ. हे धर्मक्षेत्र असल्या कारणाने माझे पुत्र अधर्मी आहेत. त्यामुळे त्यांना वाटेल की अरे मॅच तो उनके पक्ष में है, पांडव जिंकतील, म्हणून आपण तडजोड करून टाकू. तर ती तडजोड व्हायला नको, ही त्याच्या शंका आहे. तर धृतराष्ट्र काय म्हणतात, काही पण झालं तर माझ्या मुलालाच मिळायला पाहिजे तो ताज, बेसिकली राज्यपद. म्हणून तडजोड व्हावी नाही, ती तडजोड झाली असावी कदाचित, म्हणून त्यांनी विचारलं काय झालंय, युद्ध चालू झालं की नाही, ही तडजोड चालली, ही त्याची शंका संजय समजतो. कारण संजय हा हुशार शिष्य. तर ही जी का कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलंय, कारण या जागी स्वर्गातील देवतागण पण पूजेसाठी यायचे, म्हणजे त्यांच्यासाठी पण पूजनीय होतं हे कुरुक्षेत्र. म्हणून याचा परिणाम हा पांडवांकडनंच लागेल, याची धृतराष्ट्राला पुढे पुढे खात्री होती. त्यामुळे त्याला वाटलं की कदाचित माझे पुत्र या सद्गुणी पांडवांशी काय करतील, तडजोड करतील. दुसरा पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद लिहितात की इथे धृतराष्ट्राचे जे अंतर्मन उघड केलं त्याने, की कुरु वंश जो आहे हा दोघांनाही लागू पडतो, पांडव आणि कौरव, कारण सगळे कुरुंत वंश आहे. पण यांनी काय केलेलं आहे, पांडवांना पांडव केलं आणि माझे पुत्र कुरु वंश आहेत. तर जसं भाताच्या शेतामध्ये आपण बघतो की गाजर गवत वगैरे येतं की नाही, जे काय करतं, अनावश्यक तृण असतं ते, म्हणजे गाजर गवत जे जे पोषक तत्व स्वतः घेतं आणि मग ते पीक व्यवस्थित येत. म्हणून शेतकरी काय करतो, ते गाजर गवत उखडून टाकतो, जळून टाकतो. त्याच प्रकारे
श्रीकृष्ण धर्म स्थापन करण्यासाठी आलेले ते. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवते. तर धर्म कोण स्थापन करणार आहे? पांडवां थ्रू करणार आहे, जे भाताचं शेत आहे. आणि अनावश्यक तृण कोण आहे? गाजर गवत. हे कौरव धृतराष्ट्र पुत्र, म्हणून यांचा नष्ट करण्यासाठी, यांचा नायनाट करणार आहेत तिथे. तर म्हणून याला धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र म्हणतात. म्हणून हे तिथे कुरुक्षेत्रात झालेलं आहे. हा प्रश्न विचारल्यानंतर संजय म्हणतो, दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. संजय बरोबर जाणतो की हा धृतराष्ट्र जो आहे, हा जन्मतः आंधळा आहेच, पण आध्यात्मिक दृष्ट्या पण पूर्णतः अंध आहे. म्हणून तो काय सांगतात आहे की तुमचे पुत्र तडजोड करत नाहीये. बघा दुर्योधने काय केलंय, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना त्यांनी बघितली आणि तो लगेचच पुढे गेला, द्रोणाचार्यांकडे गेला काय करायचं म्हणून. त्यांनी बोलण्यास आरंभ केला. तिथे प्रभुपाद लिहितात की दुर्योधन हा अधर्मी आहे, पण पक्का राजनीतिक आहे. त्याला माहिती आहे कुठे कुठे नम्र व्हायचं, कुठे कठोर व्हायचं. तिथे त्यांनी राजकुमार म्हणजे राजाच झाला. तर राजा हा कधी सेनापतीला, तो म्हणतो सेनापती को बुलाव, असं असतं की नाही, की काय आहे तो, हा राजा जातो सेनापतीकडे की सांगायला, कारण त्याला माहिती आहे की आपल्याला काम काढून करायचं. तर तो जातो आणि द्रोणाचार्याला काय म्हणतो, पश्येताम पांडुपुत्राणाम आचार्यम महतीम चमू व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण. तर इथे काय झालंय की दुर्योधन हा खूपच चिडका स्वभावाचा आहे, आणि यांनी एक शिकलं नाही की वरिष्ठांचा आदर करावा. हे कधी शिकलं नाही. गांधारीने खूप प्रयत्न केला, पण पालथ्या घागरीवर पाणी होतं, कारण तो खूप लाडात वाढलेला आहे. तर जेव्हा मांडुक्य मुनी पांडवांना भेटतात अज्ञातवासात, आणि नंतर मग यात इथे येतात, हस्तिनापूरमध्ये येतात. तेव्हा हे अरे ऋषी आले, त्यांना आशीर्वाद मिळावा म्हणून काय करतो दुर्योधन, पंचपक्वान वगैरे त्यांना देतो. तर ते खुश होतात आणि ते म्हणतात, तुझ्या भवितव्यासाठी सांगतो मी, काय करतो, पांडवांना अर्ध राज्य दे, म्हणजे की मला तू प्रसन्न केलाय म्हणून मी तुला तुझ्या भल्यासाठी सांग. दुर्योधनचा संताप होतो त्याला, पण आता काय म्हणणार, समोर समोर ऋषी आहे, शाप पण देऊ शकतो. म्हणून तो काय करतो, राग अनावर होतो, काय करतो, त्याच्या मांडीवर असा जोरदार असा मार, म्हणजे राग व्यक्त करतो ना, काहीतरी काही काही लोकांना राग येतात ते भिंतीवर मारतात, काचेवर मारतात, हे की नाही. तो अं, मुखावर तो असा जे राग व्यक्त करत नाही, पण मांडीवर जोरात मार. पण मांडवीला समजतं की हा माझा जो मी सल्ला देतो त्याला तू मानत नाही, म्हणून तो म्हणतो, ही जी तू मांडीवर मारतो ना, हा भीम मांडीत तो भीम तोडणार मृत्यू होणार. तर अशा प्रकारे हे हा जो दुर्योधन आहे, हा वरिष्ठांचा आदर न केल्यामुळे त्याचा नाश. तर इथे गुरु आहे. तर विचार करा, या कलियुगामध्ये पण आपण जाणतो की गुरु किती आदर देण्यासारखा असतो, हे की नाही. तर द्वापर युगामध्ये विचार करा काय असेल गुरु पदवी, हे की नाही. पण इथे त्याने बघितलं, बापरे हे, तर तो दुर्योधन म्हणजे पांडवांना भिकारी समजायचा, म्हणजे इन द सेन्स यांचे काही, यांना भिकारी करून सोडणे. तर तो बघतो की हे 13 वर्ष हे जंगलात राहत होते, यांनी 7 अक्षोणी सेना कशी काय जमा केली. त्यामुळे त्याला राग येतो. काय दिलंय, दृष्ट्वा तू पांडवा निकम व्यूढम व्यूढ म्हणजे व्यूहरचना बघितली त्यांनी. नुसते 5 पांडव होते, 7 अक्षौहिणी सेना, पण यांनी कुठून जमा केली, त्याला राग येतो. त्याच्यात तो बघतो द्रुपद पुत्र. द्रुपद पुत्र म्हणजे धृष्टद्युम्न, तो त्यांचा सेनापती आहे. आणि त्याला आठवतं की अरे द्रोणाचार्यांनी या या धृष्टद्युम्नाला काय दिलेलं आहे, लष्करी काय म्हणतात त्याला, शिक्षण दिलेलं. ही कथा तुम्हाला माहिती आहे की बेसिकली द्रोणाचार्य आणि द्रुपद हे जे लहानपणापासून गुरुकुलमध्ये मित्र होते, आणि असे मित्र होते की द्रुपदने असं म्हणून केलं की मी जेव्हा राजा होईल तेव्हा तुला अर्ध राज्य देईल.
पण कालांतराने तो राजा झाला आणि द्रोणाचार्याला एक दिवस इतके गरीब होते द्रोणाचार्य की त्याच्या मुलाला दूध पण देऊ शकत नाही, गाय पण नव्हती. तर तो म्हणे ठीक आहे, आपल्या मित्राला गाय मागायला दान. तो म्हणतो अरे मी मित्र आहे तुझा. तर द्रुपद तेव्हा त्याला दूध काढतो की अरे मित्रता जी आहे ही समान व्यक्तींची होते. त्याला तो हाकलून देतो. तेव्हा कुठे द्रोणाचार्य काय करतात की याला धडा शिकवायसाठी ते भीष्माला भेटतात आणि कौरव आणि पांडव यांना प्रशिक्षण देतात आणि काय म्हणतात, गुरुदक्षिणा पाहिजे काय, द्रुपदाला पकडून आणा. तर कौरव जातात तेव्हा कर्ण पण त्यांच्यासोबत असतो. पण कौरवला तो द्रुपद पिटाळून लावतो, सगळे पळत येतात. जेव्हा पांडव जातात तेव्हा अर्जुन त्याला बंदिस्त. तेव्हा द्रुपद जो आहे हा खुश होतो आणि बघतोय हा भविष्यात माझा जावई होईल. पण जेव्हा द्रोणाचार्य त्याला समोर तो बंदिस्त अवस्थेत येतो आणि द्रोणाचार्य त्याचं अर्धराज्य घेऊन त्याला सोडून देतो, तेव्हा त्याला खूप राग येतो. कारण क्षत्रिय जो आहे हा अपमान सहन करू शकतो. म्हणून तो असा यज्ञ करतो, जो या यज्ञाचं मेन वैशिष्ट्य काय, द्रोणाचार्याला मारण्यासाठी तो पुत्र निर्माण करणारा यज्ञ. म्हणून दृष्टद्युम्न त्याच्या त्यासोबत द्रौपदी पण येते. तर हा तरी द्रुपद द्रोणाचार्याकडे त्याला पाठवतो लष्करी शिक्षणासाठी. आणि हा उदार ब्राह्मण असल्या कारणाने तो त्याला बरोबर प्रशिक्षण. आता याला राग का आलेला दुर्योधनाला, ही तुमची चूक आहे, मूर्खपणा आहे की तुम्ही ज्याला शिकवलं तोच तुम्हाला मारायला उभा आहे. म्हणून ते काय म्हणतात, जेव्हा राग येतो तेव्हा काय म्हणतो आपण, हे बघ. आपण कोणाला म्हणू देखिये किंवा देख, कोणाला म्हणू म्हणजे राग म्हणजे देख म्हणजे पहा. जसं मूर्खा पहा, म्हणजे अनादर आहे झाला. जसं आपल्याला वरिष्ठ व्यक्तीला म्हणतो की देखिये सर, पहा. तर त्या रागामध्ये तो त्यांचा मूर्खपणा सांगतो. काय म्हणतो तो, तुमचा बुद्धिमान शिष्य. तर हे शब्द जे असतात त्याला तू जरा, शब्द जे आहेत जसं आपण बोलू त्याच्यानुसार त्याचा अ, त्याचे जे त्याचा काय म्हणतात त्याला, अर्थ बदल. जसं उदाहरण की तुम्हाला समजा जेवायला बोलतो, या जेवायला म्हणलं खा. तर तो म्हणाला एक खा, हे की नाही, हा घ्या खा. असं म्हटलं तुम्ही खाल का? शब्द तेच आहे, पण तुम्ही खा म्हणजे काय, मी का कुत्रा आहे का असं काय खायला ते. आपण म्हणू कृपया खा आणि जे लागलं ते सांगा. तर हे झालं आदर झालं. तर इथे काय झालं, पश्चात पहा तुमचा बुद्धिमान अ, जो शिष्य आहे तुम्हाला मारायला उभा आहे. म्हणजे त्याला अनादर झाला. उद्धटपणा कोणाला, गुरुचा अपमान. की याने कौशल्याने ही विशाल पांडव सेना रचलेली आहे ते बघा. तर लीडरशिप जी आहे ती खूप महत्वाची असते. आपल्याकडे सेना पण नसेल, म्हणजे जास्त सेना नसेल, पण त्यांना तुम्ही उत्साह दिला, प्रेरित केलं, तर ते समोरचा जो व्यक्ती असेल त्याच्याकडे खूप सेना पण आहे, पण ते उत्साहित नसतील तर ते काही कामाचे. तसं आपण बघू की इव्हन स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांकडे थोडकेच मावळे होते, पण त्यांनी लिडरशिप अशी केली की प्रत्येक मावळ्याला सांगितलं हे तुमचं स्वराज्य करायचं, इथे मामका नाही, मेर माझं राज्य. पुढे तो म्हणतो, तर लीडर म्हणजे तो म्हणतो तुमचा आहे. तेव्हा कुठे प्रोत्साहित होतात की अरे हो माझा आहे स्वराज्य, मग मी त्याच्यासाठी प्राण पण देईल. तो खरी प्रशंसा जे आहेत करणारे लीडरच जे आहेत सगळ्यांना प्रोत्साहित. पण तुम्ही त्यांच्या चुका काढाल तर ते म्हटलं मग तू मर, नाही तर मी करणार नाही. ते तर द्रोणाचार्यांना प्रोत्साहित करण्याऐवजी त्यांनी काय केलं, अपमानित केलं. तर असा लीडर नको. असा लीडर कधी यश प्राप्त करू शकणार नाही. तर त्याचा मेन उद्देश होता की तुम्ही असा पहिल्यांदा मूर्खपणा केला, आता करू नका, कारण समोर तुमचे काय असेल, अर्जुन असेल. जो अर्जुन तुमचा सखा आहे, 13 वर्षानंतर दिसतोय, तर तुम्ही काय म्हणा, अरे याला कसं मारणार. पुन्हा तसा मूर्खपणा करू नका, कारण त्यांनी आपण अपयशी ठरू. मग हे त्यांना खडसावून तो म्हणतो, अत्र शूरा महेश्वासा
भीमार्जुन समायुधी युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ. तर तो आता इथे आपलं भीती दाखवतोय की अत्र शूरा महेश्वर. पहिले त्याच्या तोंडून कोण येत आहे? भीम आणि अर्जुन. तर भीम त्याच्यासाठी त्याला माहित आहे की त्याचा मृत्यू जो होणार तो भीमाचे होईल, तर तो भीमाच्या हातूनच होईल हे त्याला माहिती. कारण त्या काळात असे 4 योद्धे होते जे समान बलशाली मल्ल युद्धामध्ये. ते होते आपला भीम, दुर्योधन, तुमचा कीचक आणि जरासंध. हे 4 असे होते जे एकमेकांना मारू शकत. पण या युद्धाआधी जरासंधाला आधीच भीमाने मारलं होतं आणि कीचकालाही मारलं होतं विराट विराट वर्षामध्ये त्यामुळे आता दुर्योधनाला माहित आहे की मला जर मारू शकणारा एखादा व्यक्ती असेल तो भीमच असेल, म्हणून त्याला भीती वाटत. कारण भीम हा असा होता की हा लहानपणापासून पूर्ण 100 कौरवांना पुरून उरायचा, तो 100 जणांना मारायचा. त्यामुळे लहानपणापासून दुर्योधनला हा सगळ्यात जास्त त्याच्याबद्दल द्वेष निर्माण. युधिष्ठिराबद्दल त्याला काही एवढं हे नव्हतं, कारण ते अनुज आणि बाकी अनुजच होते. पण भीम म्हटला, कारण लहान मुलं काय करणार, ते खेळा खेळात तुम्हाला सगळ्यांना मारायचं. त्यामुळे ना लहानपणीपासून यांचा द्वेष होता की याला कसं काय मारायचं. त्यानंतर युयुधान, विराट, द्रुपद हे सगळे महारथी आहेत. नंतर काही नाव येतात, दृष्टकेतू, चैकितान, काशीराजस्य वीर्यवान. हे जे आहेत हे वीर्यवान आहे, म्हणजे अत्यंत बलशाली आहेत. पुरुजित कुंती भोजस्य शैब्यश्च नरपुंगवा. बाकी पुरुजित कुंती भोज शैब्य हे काय मानव समाजातील श्रेष्ठ वीर आहे. ही कुठली आहे? पांडवांची बाजू सांग. त्यानंतर आहे युधामन्यू विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान. सगळे वीर्यवान आहे. सौभद्रो द्रौपदयश्च सर्व एव महारथ. सौभद्राचे पुत्र म्हणजे अभिमन्यू आहे आणि द्रौपदीचे 5 पुत्र आहेत पांडवां, तेही आहेत. सगळे बलशाली महारथी आहे. तर महारथी म्हणजे काय की त्यात तेव्हा कसं असायचं, जसं कोणी म्हणेल की अरे हा ऑलराऊंडर आहे, त्याला बॅटिंग येते, बॉलिंग. त्या प्रकारे महारथी म्हणजे काय, की रथी म्हणजे जो रथ एका रथाची युद्ध करू शकतो त्याला रथ. महारथी म्हणजे जो एका वेळेस 1000 रथांशी युद्ध करू शकतो तो झाला महारथी. आणि जे भीष्मदेव वगैरे ते अतिरथी होते, जे एका वेळेस 10,000 पेक्षाही जास्त रथांची म्हणजे युद्ध करू शकत होते, ते झाले अतिरथ. तर हे सगळे महारथी होते. एक 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 तो सांगतोय समोर तयार. आता हे सगळं सांगितलं तर पहिले अपमान केला आणि नंतर सांगतो की समोरची बाजू खूप बलाढ्य आहे. म्हणजे आपल्या सैन्यांची काय सगळं जे आत्मविश्वास तो घालवतोय. पण तो अरे असं नको व्हायला, म्हणून तो काय म्हणतो, अस्माकम तो विशिष्ट आहे. झाला लक्षात परत, अस्माकम हे विशिष्ट तान्नी बोध द्विजोत्तम नायका मम सैन्य. आला परत काय म्हणतो तो, माझ्या सैन्याबद्दल, आपल्या नाही. संज्ञार्थम तान बरवी. तर ठीक आहे, आता मी माझ्या सैन्याबद्दल सांगतो कोण कोण महारथी आहे. आता प्रश्न पडतो, हे बघा, जेव्हा जेव्हा कुठल्याही एका कंपनी किंवा कुठल्याही सभेमध्ये कोणाचं इंट्रोडक्शन करायचं असेल, तर सर्वप्रथम आपण कोणाचं करतो, जो सगळ्यात वरिष्ठ आहे. हा, बॉस म्हणजे वरिष्ठ, जो कार्याने आणि वयाने वगैरे असेल, ती प्रथा असते. किंवा कोणी आलं तर पहिले कोणाला एक प्रधानमंत्री आले, नंतर मंत्री आले, तर पहिल्यांदा हार कोणाला घालून आपण, प्रधानमंत्री. नाही तर पहिले अरे हा पहिले ड्रायव्हरला तर त्यालाच घालून टाक, असंच असतं का? तो पहिला आला म्हणून काय त्याला थोडी घालणार. आलं लक्षात, तो समोर आला म्हणून घालून टाकला मी, तर तो अनादर झाला. तर आता काय झालेलं आहे, दुर्योधनासमोर कोण आहे, तो बोलतो कोणाशी आहे, द्रोणाचार्याशी बोलतोय. बाजूला आहेत भीष्मदेव वगैरे, सगळ्यांचे रथ आहेत, सगळे वाट बघतात आहे. पण आता सुरुवात केली की म्हणजे माझ्या सैन्यामध्ये कोण आहे, आणि आधी त्याचा अपमान केला, आणि परत मी दुसऱ्याचं नाव घेतलं वरिष्ठाचं. भीष्मदेव ऍक्च्युली
जे पात्र व्यक्ती आहे, ज्यांचं पहिलं नाव आलं पाहिजे की माझ्या सैन्यामध्ये भीष्मदेव आहे. पण आता ते बोललो तर यांना अजून राग येईल. यांचं पूर्ण आत्मविश्वास जाईल आणि हे म्हणतील की मी युद्धच करत. म्हणून तू काय म्हणतो, भवान भीष्म. काय म्हणतो पहिलं नाव, भवान म्हणजे तुम्ही आहात. आता कोणाचा अपमान झाला, भीष्मदेवांचा अपमान. सगळे क्षत्रिय, तो भीष्मदेव क्षत्रिय आहेत. तर हे असे लिडरशिप, जे असे लीडर असेल तर त्याला कसं काय मला विजय प्राप्त होईल? की सगळ्या सैन्यामध्ये सगळ्यांचा अपमानच करतात. पहिले यांचाही केला आणि आता यांना सावरायला गेले तर दुसराच अपमान. तर भवान म्हणजे तुम्ही आहात, नंतर भीष्मश्च. त्यानंतर हा जो दुर्योधन आहे ना, हा असा व्यक्ती आहे, अधर्मी व्यक्ती आहे. त्याला माहित आहे की द्रोणाचार्य आणि जे भीष्म आहे हे भक्त आहेत. एक जेव्हाही कृष्ण येतात तर, कारण सगळ्यांना दिसतं ना सभेमध्ये कोण, विदुर आणि विदुराचा तर अपमान करून ते हाकलून देतात त्याला. विदुरांना हाकलून देतात. पण विदुर, भीष्मदेव आणि द्रोणाचार्य हे ऍक्च्युली भक्त आहेत. त्यामुळे मला यांच्यावर भरोसा नाही. त्याच्या मनात कोण आहे जिंकायसाठी, कर्ण हा एकच व्यक्ती आहे जो माझ्यासाठी प्राणात देण्यासाठी. म्हणून लगेच त्याचं पहिलं कोण येतं, कर्ण नाहीये तिथे. विचार करा, कर्ण जो आहे त्या युद्धामध्ये सध्या नाहीच आहे तो. कारण काय, कारण जेव्हा युद्धापूर्वी ते म्हणतात ना, चलो किसको किसको लेना मॅच, म्हणजे कोणाकोणाला घ्यायचं. तर भीष्मदेव हे वरिष्ठ आहे म्हणून सांगतात की हा ठीक आहे, कृपाचार्याला घेऊ. सगळे सगळे कृपाचार्य आहेत, हे आहेत, हे सगळे युद्ध करणार. तो म्हणा कर्ण, कर्ण तर अर्धरथी आहे. काय म्हणतात ते, आपण बघितलं, रथी म्हणजे एका रथाची युद्ध करणार आहे. अर्धरथी म्हणजे तो एका रथीशी पण युद्ध करण्याचा लायक नाही. सगळ्या सभेमध्ये म्हणतात. तो सगळे चिडतात. कर्ण चिडतो आणि दुर्योधन पण चिडतो. दुर्योधन म्हणतो असं कसं तुम्ही बोलू शकता, तो अर्जुनाला मारायसाठी योग्य आहे. तर भीष्मदेव म्हणतात त्याच्याकडे सगळं आहे, अस्त्र वगैरे, पण एक गोष्ट नाही त्याच्याकडे. काय, गुरूंचा आशीर्वाद नाही आहे. परशुरामाने त्याला शाप दिलेला आहे. काय शाप दिलेला आहे, की जेव्हा तुला अत्यावश्यक असेल, जेव्हा काही तुला काहीच आठवणार नाही. तर याला आज अर्जुनासमोर जो उभा असेल, काहीच आठवणार नाही, तर काय कामाचा हा अर्धरथी. तेव्हा कर्ण काय म्हणतो, कर्ण हा खूप काय म्हणतात त्याला, गर्विष्ठ व्यक्ती होता. तो म्हणे की मी एकटाच सगळ्यांना मारू शकतो. काय म्हणतो तो राजवाड्यामध्ये, मी एकटाच हे युद्ध जिंकू शकतो. जे ऍक्च्युली चुकीचं आहे. तू पहिले 6 वेळा अर्जुनाने त्याला पराभव दिलेला आहे. कधी कुठे कुठे, पहिले विराट युद्ध माहिती आहे आपल्याला. विराट युद्धामध्ये अर्जुन एकटा होता आणि बाकी सगळे होते. सगळ्यांना त्याने मूर्छित केलं. दुसरं, जेव्हा चित्ररथाने दुर्योधनाला बंदिस्त केलं तेव्हा कर्ण होता तो पळून गेला होता. आलं लक्षात. तर अशा विविध विविध वेळी कर्ण हा पळून गेलेला आहे आणि अर्जुन हा विजयी स्थापित झाला होता, विजयी झालेला आहे. तरी हा का म्हणतो मी सगळ्यांना मारू शकतो. पण मी समजा हे केलं तर श्रेय कोणाला जाईल, कारण भीष्मदेव बोलतात आहे, वरिष्ठ आहे म्हणून. तो काय म्हणतो, जोपर्यंत भीष्म युद्धात आहे तोपर्यंत मी युद्ध करणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, भीष्म मेल्यानंतर मी, म्हणजे मला श्रेय मिळेल. तर बघा आता ही टीम कसली आहे. काय विचार करते, की आपला टीम मेंबर पहिले मरायला पाहिजे, नंतर मी येईल. तर याच्यात कसा विजय मिळेल. तर पॉइंट असा आहे की अधर्म जो आहे, हा अधर्म कसा असतो, या अधर्मामध्ये एक गोष्ट आहे, या राक्षसी वृत्ती. मी पहिले, श्रेय मला, मला श्रेय, हे की नाही. तर इथे हा कर्ण दाखवतोय की ज्याने मला एक राज्य दिलं, दुर्योधनाने राज्य दिलं, एवढा मान दिला, आणि त्याला अत्यावश्यक आता काय, या युद्धात त्याला जिंकायचं आहे. जेव्हा मित्राने एवढी त्याला सेवा मदत केली आहे, आणि त्याला जेव्हा मदत करताना तो म्हणतो मी नाही करणार जोपर्यंत मला श्रेय दिलं नाही, तर ही पण मैत्री व्यवस्थित नाही. म्हणजे याच्यात निस्वार्थ मैत्री नाहीये, हे की नाही. स्वतःचा अपमान झाला तरी तो म्हणेल नाही ठीक आहे मित्रा, तुझ्यासाठी मी करेल. तर म्हणू शकला असता ना तो, की मी दाखवेल माझी धनुर्धर वृत्ती, बेसिकली मी माझं कौशल्य दाखवेल आणि जिंकेल.
पण तिथे तो माघार घेतो. कारण काय, अ- असुर वृत्ती म्हणजे मी आपण बघूया की आपल्या 8व्या स्कंदामध्ये जेव्हा समुद्र मंथन होत, समुद्र मंथनानंतर जेव्हा अमृत बाहेर येतं, तेव्हा असुर हिसकावून घेतात ते देवतांकडनं आणि भांडायला लागतात. काय म्हणतात ते, मी पहिला, मी पहिला, मी पहिला. आहे पूर्ण, तो सगळे पिऊ शकतात, पण ते म्हणतात मी जास्त काम केलं, मला द्या पहिले, मला द्या. त्याच्यामुळे तर ते काय होतं, त्यांना कोणालाच मिळत नाही. आणि भक्त जो असतो तो नेहमी असतो की माझ्या, मी मागे येतो, सगळ्यांना पहिल्यांदाच समोर पाठवा. अलग लक्ष, श्रेय जे आहे ते कोणाला मिळायला पाहिजे, दुसऱ्यांना, मला श्रेय नको. तर हा फरक असतो, आपण आपल्याला इथे दिसतो. इथे का आपण हे दिलेलं आहे कर्णाबद्दल बोललो, कारण आता अ, भीष्मदेव 11व्या दिवशी मूर्छित होता, तेव्हा कर्ण येतो. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश, कर्ण हा त्याच्या मनात आहे, कोणाच्या, दुर्योधनात, की तू जिंकेल मला. तर तो म्हणतो आहे, नाही तरी म्हणतो कर्णच. आणि नंतर म्हणतो कृपाचार्य, कृपाचार्य जे आहे, जे समितींच्या म्हणजे नेहमी युद्धात विजयी आहे. नंतर म्हणतो अश्वत्थामा. आता राजकारण, जे राजनीती आहे, तो म्हणतो आता ठीक आहे, मी द्रोणाचार्याला खूप मी अपमान केलेला आहे, त्यांना अजून प्रोत्साहित करण्यासाठी काय करावं, अश्वत्थामाचं नाव घे. अश्वत्थामा एक व्यक्ती आहे जो दुर्योधन म्हणजे द्रोणाचार्याला अतिप्रिय आहे, तो काही पण करू, म्हणून त्यालाही तो भीष्मदेवांच्या समान हे देतो, पदवी देतो. अश्वत्थामा पण आहे, त्याचा अश्वत्थामा बेसिकली असा व्यक्ती आहे की त्याला अ, समन्वय नाही साधता येत, बेसिकली कुठे काय करायचं युद्धामध्ये, कारण तो तसा नाहीये. आणि नंतर अजून एक विकर्ण असतं, विकर्ण आहे माझा आपल्याकडे. विकर्ण कोण आहे, तर हा एक कौरव आहे जो द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस तो म्हणाला होता की हे योग्य नाहीये, थांबवा हे. आणि तो निघून गेला तिथून, तिथून तो निघाला. म्हणून त्याला काय भीती होती दुर्योधनाला, की हा ऐन वेळी, तिथे काय असतं पहिले, युद्ध सुरू होण्याआधी तुम्ही कधीही तुमची बाजू चेंज करू शकता. एकदा केली किंवा एकदा युद्ध चाललं चालवलं चालू. पण त्याला वाटलं की जेव्हा ते अनाऊन्स करतील की आता तुम्ही बाजू बदलू शकता पहिलेच, तेव्हा विकर्ण तिकडे चालला जाईल. म्हणून त्यांनी काय केलं, त्याला ऐकू जा म्हणून, विकर्ण असतं. तर एकदा तुम्ही सांगितलं की माझ्याकडे आहे तर तू जाणार. याला म्हणतात राजनीती. याआधी अजून एक आहे की युद्धापूर्वी सगळे जर जेव्हा जुडवाजुड हे करतात की आपापली जी, आपापलं सैन्य मजबूत करण्यासाठी, तेव्हा अ, पांडवांचे मामा म्हणजे मद्रीचे भाऊ शल्य, हे एक उत्कृष्ट चॅरिट ड्रायव्हर होते, सारथी होते. तर राजनीतिक या दुर्योधनाने काय केलं की तिकडे कृष्ण आहे अर्जुनासोबत, तर कर्णासोबत कोण असेल, तो पण तसा पाहिजे पॉवरफुल, तर हा शल्य लागेल. पण शल्य कशाला करणार आपल्याकडे, तू तर पांडवांकडनं जाईल. म्हणून अशी हेरांकडनं बातमी घेतली की जेव्हा शल्य निघाले पांडवांकडे, तर मध्ये त्याने एक कॅम्प टाकला मस्त, त्याच्या पूर्ण सैन्याला, सगळ्यांना अशा प्रकारे त्यांनी म्हणजे पंचपक्वान आणि राहण्यासाठी महल वगैरे सगळं दिलं. आणि नंतर समोर आले की मामाश्री हरे, हरे कृष्ण. अरे दुर्योधन तू कसा घे, थोडे मी माझ्याकडनं तुमचा मी आदर सत्कार केला. आता माझ्याकडनं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कर्णाच्या सारथी व्हा. ते काय असतं, ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजे ऋणी उपकार असतात, की आता एकदा क्षत्रियाने काही कोणाचा उपकार केले ते त्याला परतफेड करा. म्हणून शल्य म्हणतो तू एक राजनीती केलेली आहे म्हणून मी करेल. पण तेव्हा मग युधिष्ठिर महाराज जातात की अरे मामा, मी असं कसं केलं, म्हणजे अर्थ असं झालंय, पण तरी चिंता नको करू, मी कर्णाला नेहमी काय करेल, डिमोटिवेट करेल. त्याला नेहमी त्याचा उत्साह खाली पडेल की हे मी तुमच्यासाठी करेल. म्हणून पुढे युद्धामध्ये बरं बरं हे होतं, तेव्हा शल्य तुला सांगतो की तू अर्जुनासमोर काहीच नाही. ते अशा कथा आहे. तर बेसिकली हे जे मन आहे त्या दुर्योधनाचं, हे जे आहे ते अधर्माद्वारे स्वतःच्या मम सैन्य, स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी हे राज्य प्राप्त करण्यासाठी आहे.
त्यामुळे त्याला ते योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे, म्हणजे बेसिकली परमात्म्याशी संपर्क नसल्यामुळे काय होत आहे, तो जो परमात्म्याचा आदर करत नाही तो कोणाचाच आदर करू शकणार, म्हणून तो सगळ्यांचा अपमान करतोय. त्यामुळे कोणीही मनाद्वारे त्याच्यातर्फे युद्ध करायला तयार. आता त्यानंतर तो म्हणतो, अन्येच भवा शूरा मदर्थे त्यक्त जीवित. आता किती नावं घ्यायची, असे अनेक आहे. अन्येच भवा शूरा, काय म्हणतो, मदर्थे त्यक्त जीवित. आता सरस्वती जी आहे ही असुरांच्या तोंडून काय करते, त्यांचे शब्द त्यांच्या विपरीत टाकते. की त्यक्त जीविताचा अर्थ काय, की तू, कारण हे अन्यच्या भावाशूर म्हणजे हे सगळे शूर जे आहेत त्यांनी अधर्माची बाजू स्वीकारल्यामुळेच, या एका निर्णयामुळे त्यक्त जीवित, त्यांनी आपले प्राण आधीच सोडलेले, असा शब्द, असा त्याचा अर्थ हा म्हणतोय की माझ्यासाठी हे सगळे प्राण द्यायला तयार आहेत. कसं काय, नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारद, हे सगळे शूरवीर सर्व युद्ध जिंकण्यासाठी विशारद आहे, आणि त्यांच्याकडे नाना प्रकारचे शस्त्र आहेत. पण त्यांनी माझी अधर्माची बाजू स्वीकारल्यामुळे आधीच त्यांचे प्राण त्यांनी त्यक्त जीवित, याचा अर्थ आचार्य सांगतात. पण इथे ते म्हणतात की हे आम्हाला काय करतील, मदत करतील, असं दुर्योधन म्हणतो. त्यात कोण कोण आहेत, जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यांचा तो उल्लेख करतो. पण बिकॉज, कारण श्रीकृष्ण जिथे आहे त्यांच्यासमोर अधर्मी व्यक्ती कितीही चांगला असेल, निपुण असेल, तरी तो धर्माविरुद्ध जिंकू शकणार नाही, हे त्यांना प्रस्थापित करायचं होतं. त्यानंतरचा 10वा श्लोक हा महत्वाचा आहे, जिथे तो आता द्रोणाचार्य समवेत आपल्या सर्व त्या सैन्याला सैन्याला काय करतो, तो प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो की घाबरू नका, आपण खूप मोठं सैन्य आहे. 18 अक्षौहिणी सैन्य आहे. किती, तर अक्षौहिणी म्हणजे एक एक डिव्हिजन आहे. डिव्हिजन म्हणजे एक विभाग आहे. सपोज काय म्हणू आपण, की एका गावात 5 लाख घरं आहेत, एवढे हॉस्पिटल वगैरे, हे की नाही, असं आपण सांगू. तसं की एक अक्षौहिणी सेना म्हणजे काही घोडदळ आहे, काही पायदळ आहे, काही हत्ती आहे, काही रथ आहेत. ह्यूज, म्हणजे खूप नंबर, हजारो वगैरे. तसे 18 अक्षौहिणी सेना आहेत. आणि पांडवांकडे किती आहे, 7. तर 18 वर्सेस 7, म्हणून तू काय म्हणतो, अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्विदमेतेषाम बलम भीमाभिरक्षितम. त्याचं म्हणणं आहे की भीष्मदेव यांनी सुरक्षित केलेली आपली सेना अपर्याप्तम आहे, म्हणजे यांच्यासमोर खूप आहे, चिंता करू नका. आणि पर्याप्तम, कारण भीमाने सुरक्षित केलाय. भीम काय, हा नौका आहे. भीष्मदेवांनी कुठलंच युद्ध हारले नाहीत. ते परशुरामाला पण त्यांनी पराजित केलं, भीष्मदेवांनी, म्हणून ते आपण निवांत राहा. आणि भीम हा नवीन आहे, तो काय करणार आहे, सुरक्षा देणार, ते पर्याप्त नाही. तर हे कोण देत आहे, ही बेसिकली प्रभुपादांनी जे तात्पर्य जे दिले हे भाष्य कुठून घेतलेलं, तर बलदेव विद्याभूषण जे आपले आचार्य आहेत ते, जे बेस, त्यांचा बेस काय आहे, तत्व. तत्व म्हणजे काय, की म्हणजे आता आपण म्हणू की एक तत्व आणि रस याच्यामध्ये फरक असतो. तर आता या श्लोकामध्ये आपण बघू तत्व काय आणि रस काय. की तत्वतः आपण बघितलं तर भीष्मदेव काय आहेत, सदैव जिंकलेले आहेत, हे की नाही. आणि भीमाने काही असं युद्ध केलेलं नाहीये, म्हणजे त्यांनी काही मल्लयुद्ध केलं, काही जणांना मारलं, पण असं कुठं युद्ध वगैरे केलं नाही. त्यामुळे तत्वतः हे बरोबर आहे. पण रसिक रंजन म्हणजे आपले विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर दुसरे आचार्य आहे, जे प्रत्येक गोष्टीत रस बघतात. रस म्हणतात म्हणजे बेसिकली रसिक आचार्य आहेत ते म्हणतात हे हे जे हा जो श्लोक आहे हा उलटा आहे, बेसिकली याचा अर्थ उलटा आहे.
ते म्हणतात की युद्ध जिंकायला काय पाहिजे तुम्हाला? त्याच्यापेक्षा अजून जास्त काय पाहिजे? उत्साह, जिद्द पाहिजे. ती भीष्माकडे नाही आहे. भीष्म फक्त अरे दोन्हीकडे माझे काय आहेत? होते आहेत. आणि त्याला माहित आहे अधर्माची बाजूकडे मी आहे. आणि तो धर्म आहे तिथे कृष्ण आहेत माझे जे प्रिय आहेत. त्याला काहीच ते युद्ध करण्यामध्ये रस नाहीये, उत्साह नाहीये. पण तिकडे कोण आहे? भीम आहे, भीम. जो काय त्यांनी प्रतिज्ञा घेतली आहे. काय प्रतिज्ञा केली आहे? 100 कौरवांना मारणे मीच मारणार. आणि दुर्योधनाची मांडी फाडून त्याचं रक्त काढणार. काय त्याच्यात जे जोश आहे तो म्हणतो की वाट बघतोय तो. विदुरजी म्हणतात की तो असा साप आहे, जे कोबरा आहे ज्याच्यात तू पाय ठेवलेला आहे. त्यामुळे मरण तू धृतराष्ट्राला सांगतो. तू मरणार, तो भीम आहे. म्हणून जरी पर्याप्तम आहेत, म्हणजे बेसिकली त्यांची सेना कमी आहे तरी पर्याप्त आहे, तुम्हाला पर्याप्त आहे म्हणजे पुरेशी आहे. कौरवांना पुरेशी आहे ती तरी 7 अक्षर आहे. आणि भीष्म जो आहे त्याचा काहीच रस नाही. तो म्हणतो नावाला मी क्षत्रिय आता खेळेल पण मला अर्जुनाला मारायचं नाही, पांडवांना नाही. धर्म आहे. म्हणून ते मोठे असून तरी अपर्याप्त म्हणजे पुरेसे कमी पडते ते. अशा प्रकारे त्यामुळे हे युद्ध जे आहे त्यात जी जे जे काय म्हणतात त्याला, मेन युद्धाचे जिंकण्याचे चिन्ह जे आहे त्याच्यात हे आपण बघू शकतो की जो जोश आहे, जो जो हे प्रतिज्ञा आहे ती इकडे दिसते पांडवांकडे, जी त्यांच्याकडे दिसत. तर हा तुलनात्मक अंदाज दोन आचारांकडे आपल्याला दिसतो. आता हे झालेलं आहे की आता काय होत आहे? द्रोणाचार्यांना अपमान केला पण नंतर प्रशंसा केली. पहिले अपमान केल्यानंतर प्रशंसा कशी केली? दोन प्रकारे. पहिला दुसरा शब्द पहिलं काय म्हणलं? भवान. भीष्मदेव आधी त्यांचं नाव घेतलं म्हणजे त्यांना आता पहिलं असं म्हणतं की झापड मारल्यानंतर अरे नाही 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 असं जे हे केलं. आता काय केलं? भीष्मदेवांना पहिलं दुसरं नाव केलं, अपमान केला. आता म्हटलंय भीष्मदेवांनी सुरक्षित आहे आपली सेना म्हणजे त्यांची प्रशंसा केली. म्हणजे ऍडजस्टमेंट. पहिले अपमान करायचा नंतर ऍडजस्ट. आता होतं काय की सगळे ऐकतात हे सगळं, ते म्हणतात अरे भीष्मदेवांनी सुरक्षित दिलं तर आम्ही काय करतो इथे, हे की नाही? मग त्यांना अपमान झाला सगळ्यांचा. म्हणून आता ते म्हणतात सगळ्यांचं सांत्वन करायला काय म्हणतो तो? अयनेषु सर्वेषु यथा भागन अवस्थिता भीष्म मेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. म्हणतो की आता तुम्ही सर्वांनी काय करायचं? या सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केलं पाहिजे, कारण ते आता म्हातारे झाले. जो सुरक्षा देतोय त्यांना सहाय्य करण्याची गरज आहे का? पण त्यांनाही सांगून देण्याची नाही, ते आता वृद्ध झालेले आहे. म्हणून तुम्ही तुमची बाजू जी आहे ती व्यवस्थित बघा, तुमच्यावर अवलंबून आहे आता. म्हणजे सगळे पण आता खुश झाले. म्हणजे नुसता काय म्हणतात बोल बच्चन दुर्योधन आहे, म्हणजे त्याच्या मनात काही नाहीये. मनात फक्त पाहिजे की तुम्ही मरा, काही पण करा, मला राजा बन. एकाप्रती त्याला प्रेम नाही. तर अशी ही राजनीतिज्ञ आपला काय दुर्योधन स्पष्ट करतो हे. म्हणून हा अध्याय महत्वाचा आहे. कारण काही लोकांना वाटतं की कर्ण आणि दुर्योधनावर काय म्हणतात त्याला अत्याचार झाले, मुद्दाम युद्ध केलं वगैरे. ते सगळे हे जे आहेत हे जोपर्यंत आपण अधर्म बघितला नाही व्यक्तीला, कितपत कृष्ण आणि नंतर अर्जुनाने पण प्रयत्न केले की युद्ध नको, हे की नाही? पण तो म्हणेल मी एका सुईच्या टोकावर जेवढी जमीन आहे तेवढी देणार नाही, युद्ध होईल. तर अशा प्रकारे अधर्म व्यक्तीला चा नाश हा होणे आवश्यक, म्हणून युद्ध झालंय. तर हे सगळं होत असताना भीष्मदेव म्हणतात बस झाला ते. तस्य संजन नयन हर्षम कुरु वृद्ध पितामह सिंहनादम विनद्योचे शंख दद्मो प्रतापमा. तर यांनी बरेचसे युद्ध जिंकले. ते म्हणतात आता हे आपली प्रशंसा दुसरी प्रशंसा सोडा, युद्ध सुरू करा. तर त्यांनी आपल्या अं, शंख शंखाने अशा प्रकारे मोठा
अशा प्रकारे वाजवला की दुर्योधन आनंदित झाला की अरे भीष्मदेव आतापर्यंत आपल्याला दिसतात वृद्ध, पण एक क्षण जसं आता आपण म्हणतो की अरे कोणी एक क्रिकेटपटू आला पण त्याने एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार मारले. पुढे अरे बापरे हे की नाही, सगळे आनंद होतील की आज जिंकवणार, हे की नाही. तसा भीष्मदेवाने असा शंख वाजवला की जो सगळ्या दुर्योधनाच्या हृदयात आनंद झाला की बाबा अभी भी दम है बेसिकली, की मी पण वाजवू शकत नाही असं असं त्या प्रकारे त्याला आनंद झाला. पण आज प्रभुपाद म्हणतात की भीष्मदेवाचं सांगणं काय होतं की काळजी करू नको, तिकडे कोण आहे, श्रीकृष्ण असल्या कारणाने तुझा विजय होऊ शकणार नाही. पण मी माझा क्षत्रिय धर्म मी करतोय, मी युद्ध म्हणून कर्तव्य म्हणून मी माझा युद्ध करणार आहे, पण तुला विजय मिळणे पॉसिबल नाहीये, हे त्या शंखनादाद्वारे त्याला सुचलं. मग जसं आता आपण म्हणतो की जसं एखाद्या क्रिकेटमध्ये पण जसा इंडिया पाकिस्तान मॅच आहे, असं ते युद्ध झालं की नाही, तर लोक काय करतात बघितलं तुम्ही, ते ड्रम बिम घेऊन येतात, 6 तास वाजवत असतात, ठँग 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 काहीतरी वाजवत असतात तुताऱ्या वगैरे. का करतात ते? पुढचा चिअरिंग करायला लागतात, कारण रजोगुण पाहिजे ना. युद्ध म्हणजे काय 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 ते टिपऱ्या खेळण्यासारखं नाही, काय म्हणतात त्याला, सत्वगुण आहेत. रक्तपात, तलवार, तिकडे ते हत्ती ओरडतात आहे, हे की नाही? तुमचे हत्ती, नंतर घोडे, तर रथ, रथ वगैरे त्याचा आवाज, तिथे काय असं प्लेन रोड नाहीये, हे की नाही. तर या आवाजामध्ये त्या दोन्ही बाजूंकडे हे कोण वाजवणार आहे, तत शंखश्च भैर्यश्च पडवानक गोमुखा सहसैवाभ्यहन्यंत्य सशब्द स्तुमलो भवत. तिथे ढोल आहे, शंख, फेऱ्या, नगारे आणि रणशिंगे एकदम सगळे वाजवू लागले, दोन्हीकडनं ते वाजवावं लागले. ते लोकांना ते म्हणतात ना या आक्रमण, मग ते जोरात जाऊन मग ते युद्ध करतात. त्या प्रकारे इतका अत्यंत भयंकर आवाज झाला. किती अक्षौणी सेना ही? 18 अक्षौणी, म्हणजे खूप करोडो लोक आहेत, ते सगळे ओरडतात आहे, हे करतात. तर आता 14वा श्लोक आहे, फर्स्ट थिंग, जिथे श्रीकृष्णांचं वर्णन येतं. कसं वर्णन येतं? ततश्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितो माधव पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रदत्मतु. पहिले असं डायरेक्ट श्रीकृष्ण आले नाही, सांग पहिले काय दाखलं, त्यांच्या रथाची घोडी श्वेत पांढरे शुभ्र घोडे, नंतर रथ, आणि त्या रथावर स्थित आरूढ झालेले माधव. माधव याचा अर्थ काय होतो? माधव शब्दाचा श्रीकृष्ण, हम्म, माधव म्हणजे लक्ष्मीपती, ठीक आहे ना. तर जिथे श्रीकृष्ण आहे तिथे लक्ष्मी असेल, लक्ष्मी जिथे आहे तिथे वैभव विजय ऑटोमॅटिक, हे की नाही. म्हणून जिथे माधव आहे तिथे विजय आहे, म्हणून पांडवास्य नंतर अर्जुन, आणि इथे लिहिलं आहे ते दिव्यो शंखो प्रदत्मत. ते रथावर दोघं करून काय वाजवतात, त्यांचा शंख कसा दर्शवलेला आहे? दिव्य शंख. आतापर्यंत सगळ्यांनी वाजवलं, कोणाचा दिव्य म्हटलेलं नाहीये, वर्णन नाही आलं. तो हा आध्यात्मिक आहे, कारण धर्म आहे. तर हे कारण आहे. तर आपल्याला एक प्रश्न येऊ शकतो की युद्ध आधीच आपल्याला कळेल की पांडवांचा विजय नक्की आहे, तर त्याची कुठली चिन्ह आहे? त्यात एक पहिलं चिन्ह काय आहे आपण बघितलं की माधव श्रीकृष्ण लक्ष्मीपती तिथे आहेत, तिथे लक्ष्मीपती आहे, तिथे लक्ष्मी असेल, लक्ष्मी असेल तिथे विजय, वैभव, साम्राज्य, भरभराट असेलच. म्हणून लिहिलाय की जयस्तु पांडुपुत्राणाम येशाम पक्षे जनार्दन. जिथे श्रीकृष्ण आहे तिथे विजय असणार, तिथे भाग्य आणि विजय आहे. आणि रथ जो आहे इथे, जो श्रीकृष्ण चालवतात, तो अग्नीनी दिला होता. कोणी? अग्नीनी, जेव्हा त्याला तो खांडव प्रस्थी मिळाला होता, तो आय मीन तो एक ते जंगल त्याला खायचं होतं, तर तेव्हा त्याला मिळालं म्हणून त्याने अग्नी आपला रथ दिला होता, जो पुढे जाऊ शकतो.
त्यामुळे तो रथ असल्या कारणाने त्याचा विजय निश्चित आहे. आज इथेच थांबूया आपण 14व्या श्लोकापर्यंत. ठीक आहे, आणि पुढच्या वेळेस 15 पासून सुरू करू. आता आपण काय करूया, आज रिव्हिजन म्हणजे आज मला गृहपाठ काय करायचा तो लिहून घ्या. फर्स्ट थिंग काय करायचं आपल्याला, की या भगवद्गीतेमध्ये कुठल्या 5 तत्वांबद्दल आपल्याला चर्चा करायची, म्हणजे चर्चा सापडेल, आणि त्यातील कुठले शाश्वत आहे, कुठले अशाश्वत, ते हा पहिला प्रश्न. 5 मूलभूत तत्व कुठले आहेत, त्याच्यातील कुठले शाश्वत आहे आणि कुठले अशाश्वत आहे. तुमच्या त्या गृहपाठाच्या वहीमध्ये हे सगळं लिहून काढा. नेक्स्ट टाइम. दुसरा प्रश्न, भगवद्गीतेचे योग्य अभ्यासक होण्यास कोण लायक आहेत, पात्र आहे. योग्य अभ्यासक होण्यास कोण लायक आहे. प्रकृती ही शाश्वत आहे, हे कुठल्या उदाहरणाने सिद्ध कराल. आपण बघितलं, एक उदाहरण दिलं होतं. हा, तर ती तात्पुरती वाटेल, पण ती मिथ्या नाही, खोटी नाहीये. ते उदाहरण देऊन हे सगळं तुम्हाला उपोद्घात मध्ये सापडेल. नाही नाही, हे आपण भगवद्गीतेतच द्यायचं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गीतेमध्ये आहेत, उपोद्घात मध्ये. ठीक आहे. किती प्रश्न झाले? 3. नेक्स्ट. पुढील जे नाव आहे त्यांचा अर्थ सांगा आणि ती कोणाला उद्गारून म्हटलेले ते लिहा. पहिला आहे माधव, आहे की नाही. ठीक आहे, म्हणजे त्याच्यात अजून येतील, ऍड होत राहतील. हम्म. तसे भरपूर तुम्हाला शब्द येतील. आणि एक मोठा प्रश्न त्याच्यात लिहायचा आहे की श्लोक नंबर 2 ते 13, 2 ते 13 मध्ये दुर्योधनाची जी मुत्सद्देगिरी आहे, म्हणजे राजनीती स्पष्ट करणारे मुद्दे लिहा. समजलं? 2 ते 13 मध्ये दुर्योधनाची मुत्सद्देगिरी म्हणजे राजनीती स्पष्ट करणारे मुद्दे लिहा. आपण भरपूर चर्चा केली, हे की नाही. कर्ण हा अर्धरथी कसा सिद्ध केला भीष्मदेवाने.
तो जो संवाद लिहायचा की कर्ण सांगतो मी एकटाच सगळ्यांना पांडवांना पराजित करू शकतो. पण त्यांनी ते असत्य ठरवलं सांगून की कुठल्या कुठल्या याच्यात तू आधी. ठीक आहे, एवढं तुम्ही करून या. नंतर आपण, हा सॉरी, तो एक राहिला. श्लोक नंबर 10 मध्ये पर्याप्तम आणि अपर्याप्तम याचे दोन अर्थ सांगणारे भाषांतर, एक बलदेव विद्याभूषण आणि एक विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी कशा प्रकारे या एकाच श्लोकाचे दोन भाषांतर दिले. अध्याय 10 आपला श्लोक नंबर 10 या याचे दोन अर्थ स्पष्ट करा. एवढंच लिहा. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी कुठल्या प्रकारे हे वेगवेगळे अर्थ दिले. एक आहे तत्व आणि एक रस. बलदेव विद्याभूषण यांचा बेस काय, यांचा पाया काय, तत्व. आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे रसिकरंजन, रसिकांचे ठाकूर. ठीक आहे. ते पुढच्या वेळेस येताना सगळे म्हणजे लगेचच तुम्ही त्यात विचार करून लिहून टाकले तर व्यवस्थित आहे, म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे. तर पुढच्या गुरुवारी येताना एक गीता घेऊन यायची आपली, रजिस्टर आणि पेन. ओके, हे घेऊन या. आपलं हेच रजिस्टर तुमचं, कारण तुम्ही पानावर लिहाल ना ते पानं इकडे तिकडे चालले जाते. पण जे तुमचा सदैव भविष्यात समजा प्रचार करायचा असेल तर ते तुम्हाला नेहमी कामात येईल. काय, एक मोठं रजिस्टर घ्यायचं, एक 200 पानाचं, त्याच्यात लिहायचं. हे की नाही, यांचं कसं रजिस्टर आहे. पुढच्या गुरुवारी आपण भेटूया. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की